त्या उपऱ्याने भारतीय जनता पार्टी हातात घेतली। मी भारतीय जनता पार्टीसाठी जीव द्यायचा कार्यकर्ता आहे। बरोबर आहे, अनेक वर्षापासून काम करणारे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीमध्ये परभणी शहरमध्ये ग्रामीणमध्ये आता आहेत, परंतु आज परिस्थिती अशी झाली की आयाराम पार्टीमध्ये आले आणि त्या उपऱ्याने भारतीय जनता पार्टी हातात घेतली आणि घेतल्यानंतर जुन्या कार्यकर्त्यावर अन्याय करायला सुरू झालं। अन्याय करायला सुरू झाला म्हणजे आताच म्हणून नाही, परिस्थिती सत्ता आल्यापासून उपरे आल्यापासून भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावाला डावलण्याचा प्रयत्न चालू आहे। नाही, मी नाव घ्यायला घाबरत नाही। मी भारतीय जनता पार्टीसाठी जीव द्यायचा कार्यकर्ता आहे, कोण्याच नेत्याला घाबरणारा कार्यकर्ता नाही आहे। परंतु भारतीय जनता पार्टीची परिस्थिती आता अशी झालेली आहे की जुन्या निष्ठावंताला न्याय न देता उपरे 2 दिवसात येणाऱ्याला पदाधिकारी आणि मंचावर प्रत्येक ठिकाणी चमचेगिरी त्यांची चालू आहे। हीच परिस्थिती भारतीय जनता पार्टीची असल्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या जुन्या कार्यकर्त्यावर अन्याय होत आहे। सगळ्या परभणी शहर आणि ग्रामीणला माहीत आहे उपरे कोण आहे आणि निष्ठावंत कोण आहे। आमच्यावर ह्याच लोकांनी वरपुडकर बोर्डेकरने अनेक केसेस आमच्यावर केले। आम्ही निष्ठावंत होतो म्हणून भारतीय जनता पार्टीमध्ये टिकून राहिलो। आज तेच लोक भारतीय जनता पार्टीमध्ये आले आणि आल्यानंतर तो पार्टीचे मालक झाले।